Welcome students. In this lecture, we will discuss about periodic trends in modern periodic table. आता periodic trends काय आहे आणि कोणते कोणते periodic trend बघायचे तर त्याच्या आधी can you tell ला काही क्वेश्चन विचारलेत आपल्याला. Can you recall ला पेज नंबर 24. आता मी फळ्यावर फक्त आन्सर लिहिले. क्वेश्चन काय बघा की इलेक्ट्रॉनचं जसं प्रत्येक शेलमध्ये आपण इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करतो तर त्याच्यावर हे काही प्रश्न आहेत. तिथं तक्ता पण दिलेला आहे, सूत्र पण दिले. पहिला प्रश्न बघा, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द शेल KLM. आता इलेक्ट्रॉन जसे डिस्ट्रीब्यूट होतात म्हणजे अणूची रचना तुम्हाला माहिती आहे, मध्ये असतं केंद्र, केंद्रकानंतर पहिली जी शेल येते तर त्या शेलला नाव दिले K शेल म्हणजे शेल नंबर 1. शेल नंबर 2 K नंतर येणारी L म्हणजे 2 नंबर. म्हणजे अशा जशा चढत्या क्रमाने शेल असतात तर तसे KLM. मग आता N म्हणजे काय तर नंबर ऑफ शेल. तर K साठी हा 1 असतो, K नंतर येणारी जी शेल आहे L त्याच्यासाठी 2, M साठी 3. या पद्धतीने N ची किंमत आहे. तेच आन्सर आहे बघा. द व्हॅल्यूज ऑफ N for shells K, L and M are 1, 2, 3 respectively. आता दुसरा क्वेश्चन काय विचारलंय बघा, what is the maximum number of electrons that can be accommodated in a shell? Write the formula. आता तुम्हाला जो तक्ता दिलाय तिथं मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले की ते शेल मध्ये बसू शकतात. तर त्याचा आन्सर आहे 32. आन्सर काय बघा, the maximum number of electrons that can be accommodated in a shell is 32. आणि त्याचा फॉर्म्युला तिथे आपल्याला तक्त्यात दिलेलाच आहे. फॉर्म्युला काय आहे 2n². तिसरा क्वेश्चन बघा, डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कपॅसिटी ऑफ शेल K, L and M. म्हणजे प्रत्येक शेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात तर याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट करायला सांगितले. कॅल्क्युलेशन अगदी सोपं आहे बघा. शेल कोणते आहेत K म्हणजे 1 नंबर शेल, नंबर ऑफ N इक्वल टू 1. सूत्र आहे 2n² म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1⁻². म्हणजे 2 मल्टिप्लाय द 1 चा स्क्वेअर किती 1 इज इक्वल टू 2. म्हणजे K शेलची मॅक्झिमम कपॅसिटी किती होईल तर 2 होणार. L शेलची बघा, तिथं शेल नंबर झाला 2 into 2⁻² म्हणजे ह्याची झाली 8. आणि M शेलची मॅक्झिमम कपॅसिटी झाली 18. आता हे आपल्याला माहित असणाराच बराचसा भाग आहे म्हणून कॅन यू रिकॉल मध्ये हे क्वेश्चन आपल्याला विचारले. आता काही इलेक्ट्रॉनच्या याच्या बाबतीत की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये या इलेक्ट्रॉनच्या रचना आहेत म्हणूनच बऱ्याचशा प्रॉपर्टी आपल्याला त्याच्यावरून समजणं सोपं जातं. बघा, द केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ अन इलेमेंट इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट अँड शेल नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल. याचा अर्थ काय, ज्या केमिकल रिएक्टिव्हिटी आहेत इलेमेंटच्या त्या कशावरून कॅल्क्युलेट केल्या जातात किंवा डिटरमाइन केल्या जातात तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जितके व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तेवढा तो इलेमेंट रिएक्टिव्ह आहे किंवा नाही हे आपल्याला कळतं. आणि काय शेल नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल. जितका शेल नंबर जास्त तितका तो इलेमेंट हेवी असतो आणि ते आपल्याला या सगळ्या मॉडर्न पिरियडिक टेबलवरनं कळतं. आणखी काय बघा, द इन्फॉर्मेशन ऑन दिस पॉइंट इज ऑब्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ इलेमेंट्स इन द पिरियडिक टेबल. आणि जसा त्याचा शेल नंबर आहे म्हणजे जितके शेल नंबर त्याच्यामध्ये जितके व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून त्याची पोझिशन काय करत असते तर मॉडर्न पिरियडिक टेबल मधली त्याची पोझिशन ठरते. आणि तिसरा पॉइंट, मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज प्रूव्ड युजफुल फॉर द स्टडी ऑफ इलेमेंट्स. त्यामुळं मॉडर्न पिरियडिक टेबल हे कशासाठी उपयोगी आहे तर इलेमेंटचा अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. की फक्त तुम्हाला ॲटॉमिक नंबरच कळतात किंवा इलेमेंट्सच कळतात असं नाही, तर त्याची रिएक्टिव्हिटी आणखी त्याच्याशी संबंधित जेवढ्या पण गोष्टी तर त्या सगळ्या तुम्हाला या मॉडर्न पिरियडिक टेबलवरनं कळत जातात. आता आपला जो आजचा मुख्य पॉइंट आहे
तो काय तर पिरियडिक ट्रेंड्स. आता पिरियडिक ट्रेंड्स मध्ये 3 ट्रेंड्स बघायचे. त्यामध्ये पहिला आहे व्हॅलन्सी, दुसरा आहे ऍटॉमिक साईज, तिसरा आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता हे समजण्यासाठी याच्यावर सगळे ऍक्टिव्हिटी बेस्डचे क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन जसे तुम्ही सारखं पिरियडिक टेबल समोर ठेवलं, हे क्वेश्चन सोडवले की तुम्हाला हा भाग समजणं अतिशय सोपं आहे. आता व्हॅलन्सी कशी, त्याच्यावर येणारे क्वेश्चन जेव्हा आपण सोडवतो, व्हॅलन्सी म्हणजे नेमकं काय आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न, तर तुम्हाला हा भाग सोपा जाईल. त्यामुळं प्रॅक्टिकली, आणि परीक्षेत प्रश्न प्रॅक्टिकलीच येतात, त्यामुळं पिरियडिक टेबल समजणं गरजेचं ना की काही इलेमेंट्स तुम्हाला पाठ करायचे. तर एवढाच भाग आहे. तर आपण पहिला पॉइंट बघूया की ऍटॉमिक व्हॅलन्सी. पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय तर ठराविक कालावधीनंतर रिपीट होणारे जे गुणधर्म आहेत, तर त्याला पिरियडिक ट्रेंड म्हणतात. आता असे बरेच आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, पण इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात आपण फक्त व्हॅलन्सी, ऍटॉमिक साईज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर एवढे 3च पिरियडिक ट्रेंड्स बघणार आहे. तर आधी पिरियडिक ट्रेंड्सची डेफिनेशन काय आहे बघा. When the properties of element in a period or group of a modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations. It is called the periodic trends in modern periodic table. म्हणजे ज्यावेळी ग्रुपमध्ये, पिरियडमध्ये कंपॅरिझन केली जाते, तर काही ठराविक गुणधर्म तुम्हाला रिपीट झालेले दिसतात, तर त्याला म्हटलं जातं पिरियडिक ट्रेंड्स. We are going to consider the periodic trends in 3 properties of element. 3च बाबतीत आपण periodic trends बघणार आहे. पहिला म्हणजे व्हॅलन्सी, दुसरा ऍटॉमिक साईज, तिसरा मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता व्हॅलन्सीची व्याख्या आपल्याला अगदी 7वी पासून झालेली आहे की जेवढी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची रिएक्टिव्हिटी कपॅसिटी असते तिला व्हॅलन्सी म्हणतात, आणि व्हॅलन्स नंबर जेवढे असतात. आता फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याची व्हॅलन्सी झाली 1. क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याला ऑक्टेट कंप्लीट करायला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी पण झाली 1च. आता व्हॅलन्सी इथं काय दिले बघा, तर व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम, दॅट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलन्सी कशावरून डिटरमाइन केली जाते तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून. आता पिरियडिक ट्रेंड्स कसे आहेत हे कळण्यासाठी थिंक अबाउट इटचे काही क्वेश्चन आपल्याला सोडवायचे. आता मी फळ्यावर फक्त आन्सर लिहिणार आहे, तुम्ही ते क्वेश्चन पुस्तकात बघायचे, कारण त्याच्यात बरेचसे टेबल्स आखलेले आणि असे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात, कारण ते प्रॅक्टिकल बेसवर आहेत. आता आपण त्यातले सगळे क्वेश्चन बघूया. व्हॅलन्सी हा पिरियडिक ट्रेंड करण्यासाठी काही क्वेश्चन्स आहेत बघा. हे क्वेश्चन तुम्हाला कळाले की त्याच्यावरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतीलच. आता मी क्वेश्चन लिहिलेले नाही. पहिला क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन इलेमेंट अँड इट्स व्हॅलन्सी. आता याचा अर्थ काय की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सीचा काय संबंध आहे. तर बघा, जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात त्याच्याशी रिलेटेड व्हॅलन्सी असते. मगाशी जसं उदाहरण दिलं तुम्हाला की हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी झाली 1. त्याचप्रमाणे क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, पण त्याला ऑक्टेट कंप्लीट करायला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून त्याची पण व्हॅलन्सी किती झाली 1च. मग आता याचा आन्सर काय बघा, द व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल. बाहेरच्या कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्याच्यावर काय असतं तर व्हॅलन्सी असते. क्वेश्चन नंबर 2 बघा, द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 व्हाईल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द 2 अँड डिड्यूस देअर व्हॅलन्सी फ्रॉम द सेम. आता 2 वेगवेगळे इलेमेंट्स दिलेत, एक दिलाय बेरिलियम, एक दिलाय ऑक्सिजन. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. आपण आधी हे 2 इलेमेंट्स लिहिलेत बघा, त्याचे सिम्बॉल Be आणि O.
बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2-2. म्हणजे याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती झाली 2. आणि ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याला ऑक्टेट कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून त्याची पण व्हॅलन्सी किती झाली 2च झाली. आता क्वेश्चन 3 बघा. The table on the next page is made on the basis of the modern periodic table. Write in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol. Write the valency as shown in the separate box. आता हे क्वेश्चन आहेत पेज नंबर 24 वर आणि आपल्याला टेबल दिले 25 पेजवर. तर आता आपण त्यांनी दिल्याप्रमाणे पिरियड 1, पिरियड 2, पिरियड 3, पिरियड 4 यामध्ये येणारे 20 इलेमेंट्स काय काय लिहिले बघा. पहिल्यांदा इलेमेंटचा सिम्बॉल लिहिलाय, त्याच्या खाली त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले आणि त्याच्या खाली त्याची व्हॅलन्सी लिहिली. अशा पद्धतीने हे टेबल पूर्ण केले. आता आपण बघूया हे पहिला पिरियड बघा. पहिल्या पिरियडमध्ये, पिरियड म्हणजे आडव्या ओळी विसरू नका, पिरियडमध्ये पहिल्या पिरियडमध्ये 2 इलेमेंट्स आहेत. पहिला हायड्रोजन, दुसरा हेलियम आहे. हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती झाली 1. हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे त्याचं डुप्लेट पूर्ण झाले, म्हणून त्याची व्हॅलन्सी झाली 0. आता दुसरा पिरियड बघा. दुसऱ्या पिरियड मध्ये क्रमानं आपण सगळे इलेमेंट्स लिहिले. लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खाली लिहिले. आणि व्हॅलन्सीचा आता हा महत्वाचा पॉइंट आहे की व्हॅलन्सीचं ऑब्झर्वेशन करायचं. बघा, लिथियमची व्हॅलन्सी 1 आहे, बेरिलियमची 2 आहे, बोरॉनची 3 आहे, कार्बनची 4 आहे. पण पुढच्या व्हॅलन्सी कमी होत गेल्या, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा व्हॅलन्सी पिरियड मध्ये वाढत गेल्या. पण त्याच्यानंतर 3, 2, 1, 0 अशा व्हॅलन्सी कमी होत आल्या. आता पिरियड नंबर 3 ला सेम ट्रेड आपल्याला दिसतो. बघा, त्याचे इलेमेंट्स कोणते आहेत? सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. आता याचे आपण याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले. व्हॅलन्सीच्या बाबतीत सेम होतो बघा. पिरियड 2 आणि पिरियड 3 मध्ये काय दिसते तुम्हाला? 1, 2, 3, 4 म्हणजे व्हॅलन्सी इन्क्रीज झाली 4 पर्यंत. आणि 3, 2, 1, 0 म्हणजे त्याच्यानंतर व्हॅलन्सी कमी झाली. आता चौथ्या पिरियड मध्ये उरलेले 2 इलेमेंट्स आहेत. चौथ्या पिरियड मध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, त्याची व्हॅलन्सी 1 आणि 2. हा सगळे चार्ट आता तुम्ही वहीमध्ये लिहायचे. आता ह्याच्यावरच आधारित क्वेश्चन नंबर 3 आहे. काय बघा बरं. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड in the variation of valency while going from left to right within a period? Explain your answer with reference to period 2 and 3. फक्त पिरियड 2 आणि पिरियड 3 चा रेफरन्स घेऊन आपल्याला हे सांगायचंय. आपला आन्सर काय असेल बघा. फ्रॉम गोइंग लेफ्ट टू राईट द व्हॅलन्सी इज इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 and then it decreases from 3 to 0. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन 4 चा आन्सर काय बघा. व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन पिरियड 2 and 3 द व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 and then decreases from 3 to 0. आता लास्टचा त्यातला क्वेश्चन बघा. 5 क्वेश्चन नंबर. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोइंग टू डाउन अ ग्रुप? Explain your answer with reference to group 1, group 2 and group 18. आता बघितला तो ट्रेड कशात बघितला? पिरियड मध्ये. आता प्रश्न विचारला की ग्रुप मध्ये बघा. ग्रुप मध्ये ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 18 हे 3च ग्रुप आपल्याला रेफरन्सला घ्यायचे आणि व्हॅलन्सीचा काय संबंध आहे ते बघायचंय. आता आपण इथे लिहिलंय बघा. ग्रुप 1. ग्रुप 1 मध्ये कुठले कुठले इलेमेंट लिहिले? हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. पहिले 4 इलेमेंट लिहिले. ग्रुप 2 मध्ये
बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम असे 3 लिहिले. आणि ग्रुप 18 मध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन असे 3 लिहिले. आता प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलेले, त्याच्यावरून त्याच्या व्हॅलन्सी पण आपल्याला क्लिअर होतात. आता पहिला ग्रुप बघा. पहिल्या ग्रुपमध्ये प्रत्येक ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 1. याचा अर्थ सगळ्या ग्रुप 1 मधल्या इलेमेंटची व्हॅलन्सी असती 1. ग्रुप 2 मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 दिसतोय, म्हणजे ग्रुप 2 ची व्हॅलन्सी किती येते? 2. आणि ग्रुप 18 ला बघा, हेलियमचं डुप्लेट पूर्ण आहे, निऑन आणि आर्गॉनचे ऑक्टेट पूर्ण आहेत, त्यामुळे त्या सगळ्यांची व्हॅलन्सी येते 0. हाच पिरियडिक ट्रेंड आहे. काय ट्रेंड आहे? तर ग्रुप मध्ये जसं तुम्ही वरनं खाली येत जाताय तशी सगळ्यांची व्हॅलन्सी सेम असते एका ग्रुप मधल्या. मग हेच आपण आन्सर लिहिले. काय बघा, all the elements in group have the same number of valence electron. Therefore, elements in the same group should have the same valency. एका ग्रुप मधल्या सगळ्या इलेमेंटची व्हॅलन्सी सेम राहते. Elements of group 18 contain 8 electron and helium contain 2 electron. Hence their valency is 0. आणि ग्रुप 18 ला काय आहे की त्या प्रत्येकाची व्हॅलन्सी 0 असते. मग हे आपले सगळे आन्सर्स कंप्लीट झालेत. याच्यावरून सगळ्यात मेन व्हॅलन्सीचा पार्ट काय कळला तुम्हाला की इन पिरियड्स व्हाईल ग्रोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट the valency of element increases from 1 to 4 and then decreases from 3 to 0. And in period from going top to bottom, valency of every element in the same group is same. आता राहिलेले जे 2 पिरियडिक ट्रेंड्स आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया.